योगदान द्यावा आणि अशी टीम पुढे जाऊ द्या. शुभेच्छा असतील तुम्हाला. बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅचसाठी. पुढील मॅच होते ऑन. नक्कीच सज्ज आहेत आमच्या साथी संरक्षक मित्र त्या मॅचचा धावता विरण घेऊन येण्यासाठी विजयजी भोये. धन्यवाद जयेश. मॅचला होते सुरुवात. आजच्या दिवसातील हा दुसरा मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गावदी स्फोट जाबरपाडा वर्सेस संदीप स्मृती पेंढरीपाडा या दोन संघामध्ये. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं जय भवानी वंगणपाडा टीमनं निश्चितच मोठा विजय प्राप्त केला आणि ह्या मॅच मध्ये बघूया कुठला संघ जिंकतोय. यावेळेस आपण पाहिलं तर टाइम स्ट्रोक झाला आणि एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केले. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 2 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर हॅलो. मी पुढील सूचना असतील की राजावली टीम किशोर दादा ज्या स्पर्धेच्या फॉर्मॅलिटीज असतील आपण पूर्ण करा. आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना मिळते आणि प्रत्येक टीमला ही रिक्वेस्ट असेल की तुम्ही जेव्हा टॉस करण्यासाठी येणार ना तेव्हा ज्या तुमच्या फॉर्मॅलिटीज असतील त्या तुम्ही कंप्लीट करा, जेणेकरून कोणत्या प्रकारचं आपण पहिलं तर एक्स्ट्रा कॉलिंग दिलं जाणार नाही आहे. आणि त्याचमुळे आपण बघितलं की मग यावेळेस आपण पाहतोय समोरच्या दिशेनं फटका चांगला आहे. तर इथून आपण पाहिलं तर सुरुवात जी होताना पाहिला मी ते टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. 4 ओव्हरचा मॅच आणि चांगलं क्रिकेटची अपेक्षा आहे. आज जाबरपाडा टीम कदाचित आज सरप्राईज पॅकेट म्हणून आपल्याला पाहायला मिळू शकते. विजय निश्चितच चांगला खेळ आहे त्यांच्याकडे. यावेळेस आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला बॅटरनं. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, पकडतोय शेल आणि निश्चितच मयूर जाबर त्या क्षेत्रामध्ये होता. निश्चितच आपण पाहिलं तर त्याच्या माध्यमातून हा झेल मात्र या ठिकाणी पकडला गेलाय आणि पहिला धक्का बसतोय संदीप स्मृती पेंढरीपाडा टीमला. हॅलो. पहिला मोठा धक्का आपण पाहिला इथे लागला आहे आणि इथून संदीप स्मृती पेंढरीपाडा टीम या टीमकडे सुद्धा आपण जर क्रिकेट आपण पाहिलं ना विजय, टॅलेंटेड क्रिकेटपटू आहेत त्यांच्याकडे सुद्धा आपण पाहिलं पारितोषिक आहे त्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये. परंतु भरपूर मी तर म्हणेन की आता त्यांच्याकडे एक चांगली ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आहे की प्रत्येक हंगामामध्ये आपण प्रत्येक संघाकडून एक चांगली अपेक्षा असते. मात्र आपण पाहूया की अपेक्षा आज ते सुद्धा घेऊन आलेत, पूर्ण होतील का. यावेळेस आपण पाहिलं तर सप्पल क्रॉस झाले आणि निश्चितच चेंडूला पाठवलंय ते म्हणजेच लॉंग लेगच्या दिशेनं. त्या ठिकाणी डी झोन आहे, बघूया काय डिसिजन येत आहे. जर चेंडू सीमारेषा पार झाला असेल तर मग चौकार असणार आहे. कदाचित बाउंड्रीच्या आतमध्ये असला तर मग 2 आणि निश्चितच 2 धावा असतील या आणि दोन्ही टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 6 या आकड्यावरती.
षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. काऊक कॉर्नरच्या दिशेने पकडलाय झेल. उमेश होता त्या ठिकाणी आणि उमेशच्या माध्यमातून हा चांगला झेल या ठिकाणी पकडला गेलाय. धक्का क्रमांक दुसरा बसतोय संदीप स्मृती स्पोर्ट पेंढरीपाडा टीमला. येस डीजे. पिवला 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 रान भेंडायो फुलला, कवला कवला फुल त्याचा कोणा या तोडला. पिवला पिवला फुल माझे आयटम नी तोडला, कवला कवला फुल त्याने केसात मालेला. पिवला पिवला फुल त्या मी ह्यानच तोडला, कवला कवला फुल माझे केसात मी मालला. पिवला 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 रान भेंडायो फुलला, कवला कवला फुल त्याचा कोणा या तोडला. पिवला पिवला फुल माझे आयटम नी तोडला, कवला कवला फुल त्याने केसात मालेला. पिवला पिवला फुल धन्यवाद डीजे. विशालचं पहिलं षटक या ठिकाणी संपन्न झालं. या पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्याने 6 आणि महत्त्वाचे 2 विकेट देखील प्राप्त केलेत. जे सलामीवीर होते त्यांना मात्र यावेळेस डगआउटचा रस्ता दाखवलाय. गोलंदाजानं त्यांच्यावरती खूप जबाबदाऱ्या होत्या. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून व्हावा. धावसंख्या 6. ओव्हर झाले. पहिला बॉल निश्चित आपण पाहिला तर वाईट होता, त्याच्यानंतर एक सिंगल, त्याच्यानंतर डॉट, 2 विकेट 2 विकेट. चला स्पीडअप करायचं आहे. मी विनंती तीच करेन की जास्त वेळ खर्च झाला नाही पाहिजे, कारण की जवळजवळ आपण 2 दिवस पाहिलं शेवटच्या मॅचेस आहेत त्या अगदी बॅड लाईटच्या दिशेने आपण जातोय विजय. त्यामुळे आपण आज आणि खास करून उद्या 2 दिवस आपण पाहिलं तर पूर्णपणे वेळेच्या आधी हा खेळ कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. दुसरं षटक असेल आणि महत्त्वपूर्ण असेल. या षटकामध्ये स्पॅल खूप महत्त्वाचं असणार की पहिल्या स्पॅलमध्ये कमी धावा आणि विकेट आलेत. पाहूया दुसरं षटक. यावेळेस आपण हा पहिला बॉल पाहिला तर वाईट आउटसाइड द ऑफस्टमच्या बाहेर निश्चित थोडीशी पिचिंग आपण पाहिली आणि निश्चित चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर जरूर निघाला होता. आव्हानाच्या सरमध्ये 1 धाव जरूर टीमच्या टोटलमध्ये ॲड केली जाईल. टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 7 धावा. 2 बाद 7. नंबर 2चं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण उमेशला पाहतोय. यावेळेस समोरच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितच झेलची संधी निर्माण केली होती, झाली होती, परंतु झेल होतोय ड्रॉप. आतापर्यंत या ठिकाणी आपण जयेश पाहिलं तर चांगला खेळ जरूर राहिलाय जाबरपाडा टीमचा. ज्या अनुषंगाने त्यांच्याकडे गोलंदाजी होतोय. मात्र यावेळेस आपण पाहिलं तर थोडंसं क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं लॉंग ऑफला. परंतु क्रिकेट आपण पाहिलं तर संदीप स्मृती टीमला सुद्धा चांगला खेळावं लागेल, कारण की आपण जर घरचं क्रिकेट पाहिलं तर आपल्याकडे घरच्या क्रिकेटवर बऱ्याचशा काही गोष्टी असतात त्या आपल्याला सुधारायच्या असतात आणि त्या सुधारून मग आपण एक चांगल्या टुर्नामेंटमध्ये उतरतोय ना, तेव्हा मग आपल्यावर एक चांगला प्रेशर असतं की आपल्याला एक टुर्नामेंट खेळायची, नुसती खेळायची नाही आहे तर त्या टुर्नामेंटमध्येच आपल्याला चांगलं क्रिकेट खेळायचं आहे. परंतु ते क्रिकेट थोडंसं आपल्याला मागे जाताना पाहायला मिळालं. हा चेंडू आपण पाहिला तर ऑफस्टमच्या थोडासा बाहेरच्या दिशेनं जाताना पाहायला मिळतोय. वाईट बॉलचा इशारा आपण जयेंद्रजी वाघे सरांच्या माध्यमातून मिळतोय. जेच आपण पाहिलं ना की कुठेतरी बॅटिंगमध्ये सुद्धा ती नियंत्रण नाही आहे आणि तेच कारण आपण पाहिलं की थोडंसं आपण पाहतो की संदीप स्मृती टीम आहे ना बॅकफुटला मात्र खेळताना पाहायला मिळते जास्त असतं. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं या ठिकाणी तर अजून एक वाईट बॉल येतोय. लेन अँड लाईन मध्ये निश्चितच चांगली गोलंदाजी करावी लागेल. मागच्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीनं विशालनं गोलंदाजी केली तशीच काहीतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगले बॅटिंग देखील करावी लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये आपण जयेश पाहिलं तर 2 विकेट जरूर गेलेत संदीप स्मृती पेंढरीपाडा टीमचे.
परंतु या ओव्हरमध्ये कमबॅक करण्याची संधी आहे बॅटिंग करणाऱ्या टीमकडे देखील. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस अजून एक वाईट बॉल. नियंत्रण इथे नाही आहे गोलंदाजाचं पूर्णपणे. कदाचित हा जास्त जास्त सरावाचा अभाव सुद्धा असतोय, परंतु ह्या सगळ्या गोष्टी असतील त्या म्हणजे ज्या पहिल्या केलेल्या गोलंदाजांनी मेहनत आहे ना, त्या मेहनतीवर पाणी फेडण्याचं कार्य दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज करतोय हे चित्र दिसून आलंय सध्या तरी. सलगचे 3 वाईट चेंडू. थोडंसं संतुलन बिघडलं होतं. यावेळेस आपण पाहिलं तर मिस टाईम फटका पाहायला मिळतोय आणि हा दुसरा झेल मात्र या ठिकाणी ड्रॉप होतोय. पकडा मॅच जिंका, पकडा कॅच जिंका मॅच, आणि निश्चितच हे क्रिकेटचं रहस्य आहे. हा तसंच म्हटलं ते की पकडा झेल आणि जिंका खेळ. सोडणार झेल तर तुम्ही हरू शकता. हा मैदानी क्रिकेटचा खेळ आणि तो खेळ जिंकायचा असेल तर तुम्हाला मग योगदान अगदी 100% द्यावं लागेल प्रत्येक खेळाडूला. हा चेंडू पहा, प्ले अँड मिस. कोणत्याही प्रकारचं आपण पाहिलं तर शॉर्ट सिलेक्शन होत नाही आहे. मग जो गोलंदाज आपण पाहिला जी लाईन आणि लेंथ शोधत असताना थोडासा सुरुवातीला दिशाहीन गोलंदाजी करत होता, परंतु आता त्याला पीक करणं मात्र फलंदाजाला कठीण जात आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आपण पाहिली की संदीप स्मृती टीम कुठेतरी म्हणजे बॅटिंगमध्ये कमतरता जाणवते त्यांना. यावेळेस आपण पाहिलं तर लॉंग ऑनला फटका सुंदर आहे. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर एंड मध्ये निश्चितच सापडला गेला बॅटर. आणि यावेळेस आपण पाहिलं तर फलंदाज बाद होतोय, तो म्हणजेच नितीन नावाचा फलंदाज मात्र यावेळेस रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. एक सिंगल धाव जरूर या ठिकाणी पूर्ण केले आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जर आपण पाहिलं तर जाऊन पोचला आहे 15च्या घरामध्ये. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आज पंकज डबके देखील आपल्याला इन ॲक्शनमध्ये जरूर पाहायला मिळतील. हा रनआउट पण आपण बघितला ना विजय, तर थोडासा नक्कीच गमतीचा होता, कारण की फलंदाजाला बाद करण्याची संधी आली होती. गोलंदाजाने चेंडू हातामध्ये पॅकअप करण्याचा प्रयत्न केला, परंतु पॅकअप झाला नाही. पण असं नाही तसं, परंतु विकेट जी मिळायची होती मिळाली, हातातून निसटला चेंडू आणि यशांवर आदळला आणि विकेट मिळाली. इथून परिस्थिती आपण पाहिलं तर आणखीन गंभीर होत असताना पाहायला मिळते. आता बॅटिंगमध्ये पार्टनरशिपची गरज आहे आणि पार्टनरशिप ती होत नाही आहे. मग ज्या गोलंदाजाला लाईन आणि लेंथ आता सापडल्यानंतर आता तो थोडीशी घातक गोलंदाजी करतोय संदीप स्मृती टीमच्या समोर आणि नक्कीच थोडंसं अडचणीचं प्रमाण वाढवण्याचं कार्य. यावेळेस आपण पाहिलं निश्चितच फाईन लेगच्या दिशेनं चेंडूला दिशा दिली आहे. शतरक्षक होता त्या ठिकाणी, परंतु त्याच्याकडनं देखील मला वाटतं झेल सुटला गेलाय. प्रताप त्या ठिकाणी होता आणि निश्चितच आपण पाहिलं तर त्याच्याकडनं देखील झेल ड्रॉप झाले. दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपन्न होते. 2 षटक समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण धावा जर पाहिल्या तर 17 धावा पाहायला मिळत आहेत. माझे तू रंग नको येस लोकांना वाटेव, मला तू नाव नको घेस मला पोराची वर. चल ना चल पोरी तरपणा जाय, दूर उभी राहून नांगस काय. चल ना चल पोरी तरपणा जाय, दूर उभी राहून नांगस काय. उमेश येथे गोलंदाजी करण्यासाठी. महेश हांडवा न्यू बॅटर. हा देखील चेंडू आहे वाईट. दिनकर शेनेरा यांच्या या ठिकाणी आगमन झाले. दिनकर आपण याचा आहे वेलकम, स्वागतम सुस्वागतम, आपलं सहर्ष स्वागत आहे. एक गावदेवी चषक 2024 मध्ये आमचे खूप जवळचे मित्र आहेत दिनकर. फुलटॉस डिलिव्हरी निश्चितच आपण या ठिकाणी पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु मिस टाइम फटका. झेल
मध्ये या ठिकाणी कन्वर्ट केलंय. आणखी एक धक्का बसतोय तो म्हणजे संदीप स्मृती पेंढरीपाडा टीमला. यस भीमरसाठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. बॅटिंग करणाऱ्या अंपायरने कॉल घेतला. निश्चितच कमरेच्या वर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि डिसिजन असणार आहे नो बॉल. पंच एक धाव असणार आहे का? टोटल 2 धावा. नो +1. येस ओके. फ्री हिट असणार आहे. एवढंच आपण पाहिलं तर फ्री हिट बॉल होता परंतु त्याचा फायदा उचलू शकला नाहीये बॅटर. यावेळेस आपण पाहिलं तर हा षटकार या ठिकाणी पेश केलाय आणि या षटकारांना धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 26 आकड्यावरती. संत आणि सावधगिरी चालू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अतिशय सुंदर वातावरण ही स्पर्धा आपण पाहतोय. जवळजवळ आपण या ठिकाणी पाहिला तर या स्पर्धेचा आज 3रा दिवस. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर आई गावदेवी स्फूड चिंचोटी पाटीलपाडा संघ सुपर 4 मध्ये पोहोचला आणि कालचा दिवस आपण पाहिला तर अक्षरशः सांबरे ब्रदर्स फ्रॉम टीम आई जीवदानी वाळीव संघ सुपर 4 मध्ये पोहोचला आणि आजच्या दिवसामध्ये बघूया कुठला संघ सुपर 4 मध्ये पोहोचतोय. त्याच्यासाठी हे संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. नंबर 3चा गोलंदाज आपण या ठिकाणी पाहिला तर मयूर आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर जाबर. यावेळेस आपण पाहिलं तर थोडंसं सफल क्रॉस झाले होते. बॅटर आडव्या बॅटनं फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस फुल टॉस बॉल होता समोरच्या दिशेनं. झेलची संधी आहे आणि निश्चितच लॉंग ऑनला योगेश त्या ठिकाणी होता. त्याच्या माध्यमातून हा झेल मात्र या ठिकाणी पकडला जातोय. हात धरला माझा हात धरला तू मनीच्या हात धरला. हात धरला माझा हात धरला तू मनीच्या हात धरला. झुकून गेला पोरा झुकून गेला तुझा मी हात पुरा झुकून गेला. झुकून गेला पोरा झुकून गेला तुझा मी हात पुरा झुकून गेला. तर या ठिकाणी विकेट डाऊन झाला. विकेट क्रमांक आपण पाहिला तर 4था डाऊन होतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हर मधले. यावेळेस आपण पाहतोय निश्चितच चांगला फटका आहे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. मात्र खराब क्षेत्ररक्षण चेंडू जाईल सीमा रेषा पार. येतोय हा चौकार आणि या चौकारानं देखील आपण या ठिकाणी पाहिलं तर धावसंख्येचा देखील बदलला आहे आकार. धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजेच 30 आकड्यावरती. प्रयत्नाने सातत्य या 2 गोष्टी तुमच्याकडे असतील तर जीवनात अशक्य असं काहीच नाहीये. या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रयत्न करताना दिसत आहेत 2 बॅटर.
लागलं तर सांगू आपले फायनलला पोचले खायच्या बाबतीत कमी नाही, काय लागेल ते मागवायचं इकडे. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय मिस टाइम फटका थर्डमॅनला पंकज डबके त्या ठिकाणी होता. निश्चितच याच्याकडनं थोडीच मिसफिल्ड जरूर झाले आणि या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र बॅटर बाद होतोय, तो म्हणजेच कांतीलाल. तर तिन्ही षटकांचा खेळ संपन्न झालाय. धावफलक जर आपण पाहिलं संदीप स्मृती स्फोट पेंढरीपाडा टीमचं तर 31 धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजून सुद्धा एका षटकाचा खेळ बाकी आहे. बघूया या शेवटच्या स्लॉगवर षटकामध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न निश्चितच केला जाईल टीम संदीप स्मृती पेंढरीपाडा संघाकडून. त्या अगोदर घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. धन्यवाद डीजे. चंद्रकांत येतोय बॉलिंग करण्यासाठी. यावेळेस चेंडू पडल्यानंतर निश्चित ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर या ठिकाणी निघाला होता. निश्चितच अतिशय चांगली माहिती या ठिकाणी आमचे गुणले कल्पेश सापटे यांच्या माध्यमातून जरूर मिळाले. जे 4 गोलंदाज झालेत ना जाबरपाडा टीमचे, त्यांनी मात्र वाईट बॉलनं सुरुवात केली. षटकातील पुढचा बॉल यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी होती. चेंडूला वळवलंय ते म्हणजेच स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. यावेळेस आपण पाहतोय आणखी एका विकेटचं पतन. महेश हंडवा याला देखील परतावा लागेल यावेळेस डगआउटच्या दिशेला, कारण महेश एक चांगला बॅटर होता परंतु त्याला जास्त संधी मिळाली नव्हती. यावेळेस आपण पाहिलं तर सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखी एका विकेटचं होतं पतन. आउट. यावेळेस आपण पाहिलं तर ओहो मिसफिल्ड झाले मिड विकेटला आणि त्याचा फायदा उचललाय 2 बॅटरनं. तर 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. दोन्ही टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 35 35 रन्स. 1 शॉट आहे का? यस.
म्हणजे 34 धावा असणार आहेत. हो, यावेळेस आपण पाहिलं तर इन कटर बॉल जरूर पाहायला मिळाला होता. आणखी एक विकेटचं पतन जरूर होईल या ठिकाणी. तालमेल नव्हतं. पुन्हा एकदा वन शॉट म्हणजे एक सिंगल धाव असणार आहे खाली. नाही, एकही नाही आहे. विकेट डाऊन केलंय. जाना कुठेतरी ठेवायचा हवा संसार सुखाचा आधार ठेव पाच दहा रुपयाचा ठेवायचा हवा संसार सुखाचा आधार ठेव पाच दहा रुपयाचा. थोडं स्पीडअप करायचं आहे. ही सूचना मी वारंवार देतोय. का देतोय त्याचं प्रमुख कारण तुम्हाला देखील माहिती आहे, मला देखील माहिती आहे आणि आयोजकांना देखील माहिती आहे. चेंडू फेकून झाले तर या ओव्हरमध्ये आमचे स्कोरर आम्हाला सांगतायत की 3 बॅटर इन झाले तर मैदानाच्या आतमध्ये चांगली खेळी करावी लागेल. फ्लाईट दिली होती इथे चेंडूला. रनआउटची संधी कदाचित पुन्हा एकदा प्राप्त झाली आहे आणि ती कंप्लीट केली गोलंदाजाच्या माध्यमातून. विकेट पुन्हा एकदा गमावली जाते. तू चल मे आया आणि इथे हे चित्र पाहायला मिळाले. म्हणजे हम साथ साथ आहे, म्हणजे एकत्र जसे असतायत ना, परंतु तू चल मैं आया हे पण ते पाहायला मिळालंय. एकाच सोबतीने आपण पाहिलं की एकाच गुच्छाने विकेट गमावले जातात आणि तेच चित्र आपल्याला पाहायला मिळते वारंवार. म्हणजेच इथे कुठेतरी जे चांगलं क्रिकेट अपेक्षित होतं ना संदीप स्मृती टीमच्या माध्यमातून, ते आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. शेवटची जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मात्र यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी होती आणि त्याचा फायदा या ठिकाणी उचललाय फलंदाज अल्पेश ना. आणि हा येतो षटकार. षटकाराच्या साहाय्यानं आता मात्र धावफलक जाऊन पोहोचला आहे, ते म्हणजेच 40 या आकड्यावरती. शेवटचा एक अंतिम बॉल शिल्लक आहे. यावेळेस आपण पाहिलं तर हा डॉट बॉल येतोय. यस, विकेट या ठिकाणी आलाय आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर टीम ऑल आउट झाले. संदीप स्मृती पेंढरीपाडा 40 धावा धावफलकावरती आहेत आणि लक्ष असणार आहे 40. तर 40 धावा झाल्यात आणि 41 धावांचे लक्ष असेल. लगेच आपण संदीप स्मृती टीमला विनंती असेल की आपण फील्ड सेटअप लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि इथून आपण पाहिलं तर 41 धावा चेस करायच्या आहेत. आणि विनंती असेल की ओपनिंगची जोडीसुद्धा आपण लगेच त्वरित मैदानाच्या आतमध्ये एंटर करायची आहे. गावी स्पोर्ट्स जाबरपाडा टीम ज्याप्रमाणे आपण विश्लेषण करायचं आज खेळणाऱ्या ज्या टीम्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला मॅच आपण पाहिला तर मर्दी स्पोर्ट्स राजावली बी विरुद्ध जयभवानी वंगणपाडा. ती मॅच आपण पाहिली जयभवानी वंगणपाडा टीमनं जिंकला. दुसरी मॅच आपण पाहतोय गावी स्पोर्ट्स जावरपाडा संदीप स्मृती पंढरीपाडा. तिसरी मॅच कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा विरुद्ध विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेळकडी. त्यानंतर न्यू गावदेवी लोहारपाडा चिंचोटी विरुद्ध इशिका स्पोर्ट्स तरखड. त्याच्यानंतर आई चंडिका स्पोर्ट्स जुचंद्र विरुद्ध एन्जॉय स्पोर्ट्स बेळकडी. आणि शेवटची मॅच आई गावदेवी स्पोर्ट्स साष्टीकरपाडा आणि कृपा देवी बॉईज उमराले. हे आज 12 संघ इन ॲक्शनमध्ये म्हणजेच आपलं नशीब आजमावत असताना पाहायला मिळतील.
ओपनिंगची जोडी जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळते. या दोन खेळाडूंचा जर विचार करायचा झाला तर चांगले खेळाडू आहेत, त्यांच्याकडे चांगले शॉट सिलेक्शन आहेत, मोठे बिग हिट खेळू शकतात. आणि तिथे पण विश्लेषण करायचं झालं ना तर जवळजवळ या खेळाडूंचा सुद्धा आपण उल्लेख करणार आहोत. आपण या स्पर्धेचे प्रायोजक आपण पाहिले, ज्यांनी स्पॉन्सर्स केलेले जे पारितोषिक आहेत. फर्स्ट प्राईज आपण पाहिलं तर रोख रक्कम 22,000 रुपये जे आपल्याला स्पॉन्सर्स झाले. संजय भाई म्हात्रे आणि HS एंटरप्राइजेसच्या माध्यमातून हजरतजी शेख यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेल्या प्रथम क्रमांकाचं कॅश प्राईज. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहिलं, रोख रक्कम 12,000 रुपये. सन्माननीय कुंदनजी बागली साहेब, माजी सरपंच चिंचोटी. पेंट्रीपाडा टीमचे कर्णधार प्लीज आपण इथे या. महेश शांडवा प्लीज आपण या. तर त्याचप्रमाणे आपण विश्लेषण करायचं झालं तर तिसऱ्या क्रमांकाचं रोख रक्कम पारितोषिक 8,000 रुपयांचं जे पारितोषिक स्पॉन्सर झाले आहे श्रमजीवी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ता म्हणजेच आपण पाहिलं दयानंदजी वाघ साहेब यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालं आहे, त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी चतुर्थ क्रमांकाचं रोख रक्कम कॅश प्राईज 7,000 रुपये अनिल भाई यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले, त्यांचेसुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. फर्स्ट ट्रॉफी आपण पाहिली आहे आणि एक ग्राउंड ज्याने उपलब्ध करून दिलं आहे शेलार भाई म्हणजेच अमितदादा शेलार, संतोष मामा शेलार यांच्या माध्यमातून ही पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी या स्पर्धेसाठी आणि त्याचप्रमाणे एक ग्राउंड उपलब्ध करून दिलं, त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहिली आहे तर सचिन दळवी म्हणजेच स्वर्गीय सुधाकरजी दळवी यांच्या स्मरणात सचिनजी दळवी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केले, त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आहे नायबजी पांडे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले, त्यांचे आभार व्यक्त करतो आहे. आणि जवळजवळ तृतीय आणि चौथ्य क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती नायबजी पांडे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाली आहे. त्याचप्रमाणे मॅडम दी सिरीज बॅट्समन फिल्डर आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं बॉलर आणि त्यांच्यासाठी आपण बघितलं तर टी-शर्टसुद्धा आहेत आणि ते स्पॉन्सर्स केलेत स्वर्गीय ज्ञानेश्वरजी सापटे यांच्या स्मरणार्थ कल्पेशजी सापटे यांच्या माध्यमातून. आणि त्याचनंतर आपण बघितलं की या स्पर्धेसाठी जे मॅन ऑफ दी मॅचचे जे मेडल्स आपण पाहिले ते कैलासजी बगली यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले, तर सदानंदजी बगली यांच्या स्मरणार्थ ज्या मेडल्स आपण स्पॉन्सर्स केले त्यांचे आभार व्यक्त करत आहे. सन्माननीय कमलाकरजी जाधव साहेब माजी सरपंच देवता यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सहकार्य मिळाले, त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो आहे. आणि अनेक असे स्पॉन्सर्स आहेत त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आहे. 3 डब्यांची पॅनल्टी घोषित झाली आहे, ती म्हणजे संदीप स्मृती टीमला आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची नियमावली आहे लोगो आणि नक्कीच तो मात्र आपण पाहिला असोसिएशनचा नसल्या कारणामुळे आपण पाहिला तर नक्कीच 3 धाब्यांची पॅनल्टी मात्र ही घोषित केली जाते आहे. कारण की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा लोगो आणि आपण बघितला तर वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन वसई ग्रामीणचा तो लोगो आपल्याला पाहायला मिळतो आहे, त्याचमुळे आपण पाहिला तर हे डिफरन्स आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा लोगो आणि नक्कीच वसई आदिवासी क्रिकेट ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा लोगो भरपूर फरक आहे आणि तो दिसून आला आहे. आणि 3 धाब्यांची पॅनल्टी मात्र दिली जाते. पहिलाच बॉल पाहिला आपण तर हवेत खेळला आहे, फिल्डर आहेत तिथे आणि फिल्डरच्या हातामध्ये मात्र झेल आणि पहिल्याच बॉलवर मात्र मोठा विकेट इथे सफल ठरतोय. पहिला धक्का गावदेवी स्पोर्ट्स जाबरपाडा टीमला. थँक्यू. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता पंकज येताना पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे आपण बघितलं की मैदानाच्या आतमध्ये पिंटू आहेत. मागच्या वर्षामध्ये मी
जवळजवळ पहिल्या विभागामध्ये पहिल्या प्रीमियर लीगसाठी गेलो होता आणि त्या स्पर्धेमध्ये जवळजवळ पंकज असो की मग पिंटू असो या दोन खेळाडूंना मी पाहिलं होतं. खास करून पिंटू एक ग्रेट बॅटिंग आणि पंकज नक्कीच आपण पहिले लक्षवेधी करताना पाहायला मिळाले होते. आणि जे क्रिकेट त्यांच्याकडे असलेलं नक्कीच टॅलेंट आणि नक्कीच चांगली कला ते दर्शवताना पाहायला मिळतील. या मॅचमध्ये मी तर म्हणेन की गावदेवी स्पोर्ट जाबरपाडा टीम जे लक्ष्य आहे ना ते लक्ष्य मी तर म्हणेन लवकरात लवकर कंप्लीट करण्याचा माणसाने हेतू ठेवताना पाहायला मिळेल. उलटास होता व्यवस्थित बॅटवर कनेक्ट करता आला नाही आहे. शॉर्ट लेगला मात्र स्क्वेअर लेगला मात्र आपण पाहिलं एक धाव मात्र इथून चोरली आणि टीमची टोटलला मात्र आपण पाहिलं इथून सुरुवात केली आहे. आता पाहिलं आपण पिंटू टार्गेटमध्ये आपण पाहिलं तर चेंजेस झाला आहे. कारण की जे टार्गेट आपल्याला पाहायला मिळालं होतं येस डेफिनेटली आपण पाहिलं टार्गेट तोच ठेवला आहे. परंतु 3 धावा मात्र ज्या ॲड केल्या आपण पाहिलं तर गावदेवी स्पोर्ट जाबरपाडा टीमच्या टोटलमध्ये म्हणजे 4 धावा झाल्या आहेत. पिंटू बिग हिटर लेफ्टी अटॅकिंग आणि बिंदास दे धडक खेळाडू आहे आणि ताबडतोब खेळ करण्यासाठी ओळखला जातो आहे. नक्कीच मागच्या वर्षी पहिल्या प्रीमियर लीगमध्ये नक्कीच या खेळाडूचा जलवा पाहिला होता ॲज अ बॅटर म्हणून आणि चांगली ग्रेट बॅटिंग त्याने केली होती. आणि स्टार्ट बेधडकमध्ये देण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू म्हणजेच आपण पाहिला तर पिंटू. टॉस होता स्ट्रेट डाऊन द ग्राउंड शॉट आहे सरळ बॅटच्या सहाय्यानं लॉंग ऑफच्या दिशेनं मिसफिल्ड झाले. प्रत्येक पाहतोय आपण धावा मात्र इथे मिळतील आणि जवळ पाहिल्या आपण तर 2 धावा मात्र जोडल्या गेल्यात. चांगला शॉट्स होता बागपुडला अतिशय चांगला स्ट्रॉंग बॉटम हँडने आपण ड्राईव्ह करताना पाहिलं पिंटूला चांगला तालमेल चांगली कॉलिंग मिळाली. पंकजची 2 धावा टीमच्या टोटलमध्ये जोडल्या. गावदेवी चषक 2024 आपण पाहतोय एक रोमहर्षक असा मुकाबला आपल्याला जर पाहायला मिळेल. पहिल्या इनिंग म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये सेकंड मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू पाहावा लागेल नियंत्रणाच्या बाहेर आहे. खराब गोलंदाजीचं प्रत्येक पाहायला मिळते. गोलंदाज ज्याप्रमाणे आपण पाहिलं हे षटक फेकत असताना अंकलेश चांगली बॉलिंग करावी लागेल जर तुम्हाला डावा डिफेंड करायचे असतील तर. कालच्या दिवसामध्ये गावदेवी स्पोर्ट्स नागले टीमची काय गोलंदाजी झाली होती कमालीची, परंतु एकाच बॉलने सगळं चित्र पलटलं. हा इथे मात्र खराब गोलंदाजी नो बॉल प्लस मात्र आपण पाहिलं तर 4 धावा आणि नक्कीच आपण पाहिलं तर बोनस. थँक्यू डीजे. महत्वाची सूचना देतोय 5431 इको गाडी कोणाची आहे. 5431 इको गाडी कोणाची तरी आहे ती मी म्हणेन की थोडी बाजूला काढायची आहे. फ्लीटचा बॉल मात्र धाव मात्र इथे एकच मिळते. तर डेफिनेटली आपण पाहिलं की एका ओव्हरसाठी 5 मिनटं असतील म्हणजे 20 मिनिटामध्ये एक इनिंग कंप्लीट झालीच पाहिजे. अपील केली आहे इथे आणि अपील पकडली आहे. LBWचा शिकार ठरला आहे. पंकज त्याच्याकडून चांगली फलंदाजीची अपेक्षा होती परंतु ती फलंदाजी करण्यामध्ये अपयश आलं आहे त्याला आणि LBWचा शिकार ठरला आहे. आणि हा मोठा धक्का गावदेवी स्पोर्ट्स जाबरपाडा टीमला मैदानाच्या मध्ये बसतोय. धन्यवाद डीजे. तर इथे पाहिलं आपण तर विकेट गमावली आहे दुसरी महत्वाची
योगेश बाटर इन होत आहे तर मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानं चांगले क्रिकेट खेळावं लागेल. इथे आपल्या टीमची गरज पूर्ण करायची आहे. चेस करायचे आहेत 41 रन्स. पार्टनरशिपची अगदी नितांत गरज आहे इथून. ओहो क्या बात आहे. सरप्राईज विकेट म्हणायला काही हरकत नाही आहे. आणि नक्कीच आपण पाहिलं हलक्या हाताने चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि ड्रीम बॉल पाहायला मिळाला. आणि जिथे विकेट मात्र आपण पाहिली आहे गमावली आहे आणि इथून थोडासा नाराज होऊन योगेश परताना पाहायला मिळते. परंतु ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकते कशा प्रकारचा हा चेंडू पाहायला मिळाला. थँक्यू डीजे. 13 धावा आहेत फळकावर, 3 गडे गमावलेत. आणि हा बॉल खेळण्याचा मी तर म्हणेन की जो विचार होता ना तो चुकीचा होता योगेशचा. कारण की अगदी अष्ट्यांच्या मध्ये एका लाईनमध्ये होता परंतु कोणत्या प्रकारचा पण पहिला मुवमेंट नव्हता. तेच कारण आपण पाहिलं की इझिली खेळण्याचा प्रयत्न केला त्या चेंडूला आणि मोठा घात झाला आणि त्रिफला उद्ध्वस्त झाला. मोठी विकेट मिळाली. 3-13 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. संदीप स्मृती टीमला रिक्वेस्ट असेल की जास्त वेळ गेला नाही पाहिजे. रिक्वेस्ट असणार आहे. पुढील च्याप्रमाणे आपण पाहिलं की मॅचेस खूप महत्त्वाचे असतील आणि त्याच्यासाठी तुम्ही वेळ न खर्च जास्त करायचा ही सगळ्यात मोठी पूर्ण सूचना आपण लक्षात घ्यायची आहे. अठरा चेंडू 28. आता इथून ही कहाणी या मॅचची राहिली आहे, बदलायची आहे. बॉलिंगच्या मार्गावर येत असताना दुसरा स्पालमध्ये सुनील त्यांच्या हातामध्ये सोपवला आहे हा चेंडू. आता पिंटू या खेळाडूने जर ठरवलं ना तर मग गेम आहे ना कदाचित येणाऱ्या काही चेंडूमध्ये नक्कीच लवकरात लवकर फिनिश करू शकतो आहे. परंतु ती बॅटिंग मात्र आपण पाहिली तर दर्शवावी लागेल. एक टॅलेंटेड खेळाडू आहे. मिड विकेटला प्रोटेक्शन एक्स्ट्रा घेतलं जात आहे, पाहावं लागेल या वेळेला. चला घाई करा, जास्त वेळ जातोय. टाइमपास जास्त होत आहे. अंपायर ताकीद द्या आता. त्यानंतर मग तुमच्या हातात आहे कारण की तुम्ही पूर्णपणे वॉर्न करा. वाईट बॉल, एक्स्ट्रा रन्स मिळेल. आज कमबॅक झाले आमचे कॅमेरामॅन प्रीत पाटील, त्यांची कमी होती. उकळण्याचा प्रयत्न, फाईन लेगला फिल्डर आहे तिथे, चेंडूला अडवलं जाईल. धाव मात्र 1 मिळेल आणि मोठे फटके शोधतोय पिंटू परंतु बॅटमध्ये येत नाही आहे. प्रयत्न चांगले केले जात आहेत परंतु दुसऱ्या बाजूने संदीप स्मृती टीमची गोलंदाजी तितकीच चांगली होताना पाहायला मिळते. आणि ज्याप्रमाणे आपण पाहिली आहे ना तर मग ज्याप्रमाणे गावदी स्पोर्ट जाबरपाडा टीम आपण पाहिली तर सुरुवात थोडीशी खडसड झाली. विकेट लगभग गमावले ते परंतु आत्तापर्यंत त्याच विकेट पकडून चांगली गोलंदाजी झाली आहे. इथे गॅपमध्ये चेंडू, गॅपमध्ये एका टप्प्याने मात्र बाउंड्री लाईनला क्लिअर करतोय फटका आणि हा फटका देऊन जाईल 4 धावा. धन्यवाद दिसतंय. इथून नितेशने आपलं अकाउंट ओपन केलंय. 16 असतील चेंडू आणि 22 धाव्यांची गरज. मग आता नितेशनेच ठरवले की लवकरात लवकर गेम फिनिश करायचे की काय. हो, हा चेंडू ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा होता. ज्याप्रमाणे बॅट मात्र आपण पाहिली आहे फिरवली होती परंतु कनेक्शन झालं नाही आहे आणि एक चांगला चेंडू, डॉट चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. अशा काही चेंडूची गरज असणार आहे प्रेशर क्रिएट करण्यासाठी. बस टायमिंग शॉट आहे, हवेत आहे, फिल्डर अंडरनेट. या वेळेला मात्र आपण पाहिला गुड क्वालिटी ऑफ द कॅच, चांगला रनिंग झेल पाहायला मिळाला आणि नितेशच्या खेळीला विराम लावला. चौथा मोठा धक्का
19 धावसंख्येवर गावदेवी स्पोर्ट्स जाबरपाडा टीमला. थँक्यू डीजे. इथे ॲक्शन रिप्ले ऑन साईडला लॉफ्ट करायचा होता चेंडू, बॅटला अगदी आपण पाहिला त्याचा जवळ म्हणजे मिडल ऑफ झाला नाही आणि तेच कारण जो चेंडू ऑन साईडला जायचा होता ना तो कव्हरमध्ये गेला. म्हणजे ताकद जास्त प्रदान केली होती आणि डीप एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू होते, त्यांनी कोणत्याही प्रकारची चुकी केली नाही आहे आणि एक चांगला रनिंग कॅच म्हणजे ज्याची गरज होती आहे ना, म्हणजे विकेटची गरज आहे मॅच जिंकायला, नक्कीच फ्रेशर क्रिएट करायला आणि ती गरज पूर्ण दिली आहे गोलंदाज सुनीलला. चेंडू फेकून झाले 4. आलेले बॅटर आपण पाहिले तर उमेश, परंतु त्यांचा इंटेन तितका चांगला दिसत नाही. जागेवरून आडवी बॅट मात्र वापरली आहे आणि अक्रॉस द बॅट म्हणजेच सुनील गावस्कर सर नेहमीच म्हणतात की आडवी बॅट तुम्हाला क्रिकेटच्या पटलावर कधीच यशस्वी करू शकत नाही. तुम्ही सर्व बॅटच्या साहाय्याने चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करा, यश तुमच्या जवळ येईल. परंतु इथे मिस टायमिंग इंटू ते कॅप मध्ये लँडिंग झाले चेंडू. धाबा मात्र मिळाल्या आउटफील्डमध्ये. उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण आता हवं आहे ते मिळत नाही आहे. धाबा मिळाल्या 2. टोटल टीमची आपण पाहिली तर 21 चेस करायचे आहेत 41 आणि इथून हव्या असतील. आता मात्र आपण पाहिलं तर 12 चेंडूमध्ये 20. आता प्रश्न हा असेल की 12 चेंडूमध्ये 20 या रोखल्या जातील की दुसऱ्या बाजूने ठोकल्या जातील. प्रश्न मोठा. या मोठ्या प्रश्नाचं उत्तर मिळूया वळूया डीजेकडे. किरडीची बाजारा साडी घ्या जाऊ पसंत पडेल ती तुला घेऊ. किरडीची बाजारा साडी घ्या जाऊ पसंत पडेल ती तुला घेऊ. राज्य झगडून भाव नको खाऊ आम्ही दयाचे बाहेर जाऊ. राज्य झगडून भाव नको खाऊ आम्ही दयाचे बाहेर जाऊ. धन्यवाद डीजे. आता तिसऱ्या क्रमांकाच्या स्पेलमध्ये गोलंदाज येतोय सूरज काकड. पिंटू स्ट्राइक एंडकडे. हा फटका हवेत आहे, भरपूर उंची आहे, लांबी कमी आहे, फिल्डर लांब राहिले तिथे, गॅपमध्ये चेंडू पडला. धावा मात्र इथे मिळतील 2 धावा. आता या मॅचला आपल्या बाजूनं लवकरात लवकर वळवायचं, मॅचला लवकरात लवकर फिनिश करायचं आहे असे प्रयत्न दर्शवतोय पिंटू. परंतु जी नशिबाची साथ असते ना ती तितकी चांगली सुद्धा मिळाली, कारण की कदाचित हा झेल होऊ शकला असतात परंतु मिडल ऑफ दी बॅट मध्ये चेंडू कनेक्ट करण्यामध्ये तितकं यश मिळालं नाही आहे त्यांना. आणि आत्तापर्यंत आपण पाहिलं परंतु एका बाजूने चांगली इनिंग बिल्डअप करताना पाहायला मिळत आहेत. आता चांगला कॉन्टॅक्ट झालाय, चेंडू कदाचित बाउंड्री लाईनच्या दिशेनं, परंतु पुन्हा एकदा तीच चुकी होताना पाहायला मिळते फिल्डरच्या माध्यमातून. भरपूर वेळ हवेत चेंडू होता, ज्या प्रकारे स्वतःवर कंट्रोल नव्हतं, स्वतःवर नियंत्रण नव्हतं. जेव्हा चेंडू हवेत होता झेलपर्यंत पोचत होते, चेंडूवरची नजर अतिशय चांगली असायला हवी होती, नियंत्रणामध्ये यायला हवं होतं चेंडूच्या खाली, परंतु सगळ्या काही गोष्टी चुकल्या आणि प्रत्येक पाहिला पण तर झेल ड्रॉप. फळकावर 25 धावा, 10 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज हा मॅच जिंकण्यासाठी. आता मिस टायमिंग, स्वतः गोलंदाजाला संधी आहे. आता ही संधी नाही सोडणार आणि संधी मात्र पूर्ण केली आहे. आणि इथे पाहिला आपण तर मोठा धक्का 5व्या 25व्या धावसंख्येवर दिला जातोय गावदेवी स्पोर्ट्स जाबरपाडा टीमला. पिंटू इज आउट. बायको दोघाहू भांडत नाही असं संसार आहे काय. बायको दोघाहू भांडत नाही असं संसार आहे काय. थँक्यू डीजे. इथे आपण बघितलं ना तर मॅच त्या स्थितीमध्ये येताना पाहायला मिळते, कारण की 9 चेंडू आणि 16 धावा, 3 धाब्यांची पॅनल्टी खाल्ल्यानंतरही मात्र ही चांगलं क्रिकेट दर्शवलं आहे. मग आपण पाहिलं तर 25 धावा पूर्ण करत असताना 5 गडी गमावलेत. ज्या परिणाम म्हणतात ना की मुश्किलों से भाग जाना आसान होता है,
परंतु या वेळेला त्या मुश्किलांना बाजूला सोडण्याचा कारनामा करावा लागेल. चेंडू असतील 16 धावा. निघालेले बॅटर मोठा फटका एक्झिक्यूट करण्याच्या प्रयत्नामध्ये इथे पाहायला मिळतोय विकेट क्रमांक 6. इथे आपण पाहिले तर पारी लडखडत असताना येणारी चेंडू आता शिल्लक 8 आणि 8 चेंडूमध्ये 16 धावांची गरज नितांत गावदेवी स्पोर्ट्स जाबरपाडा टीमला. थैंक यू. जसं म्हटलं जाते ना कि मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को कुछ नहीं मिलता जिंदगी में और लड़ने वालों के कदमों में जहान होता है. और त्याचप्रमाणे ही लढाई लढली आहे. संदीप स्मृती पंढरीपाडा टीमच्या गोलंदाजानं नक्कीच आपण पाहिलं जरी 41 धावा असल्या तरी सुद्धा ते आमच्यासाठी भरपूर आहेत आणि त्या 41 धावा पकडून त्याने केलेली विकेट टेकिंग गोलंदाजी एक कमालीची पाहायला मिळते. 6 गडी गमावल्यात. येणारे 8 चेंडू 16 धावा. नवीन आलेले बॅटर विशालनं ठोकलेला फटका कव्हरच्या दिशेनं धावा मिळतील 2. फेकी थोडीशी खराब झाली परंतु त्याचा प्रत्यय आपल्याला पाहायला मिळाला की फक्त 2. 1 शॉटचा इशारा. 1 अपूर्ण धाव. पंच जयेंद्रजी वाघे सर आमच्यापर्यंत पोहोचवतात. 2 धाव कंप्लीट केल्या होत्या परंतु त्यापैकी एकच मिळेल. मग इथून आता पाहावं लागेल की काय घडलंय. तर नक्कीच आपण पाहतोय म्हणजे एकच धाव असेल. हा फटका हवेत आहे. पुन्हा एकदा कॅच निर्माण झालाय. ओ माय गॉड ही चुकी झाली आणि ते कॅच सोडली आणि कॅच सोडल्यानंतर नतीजा पाहतोय आपण. खराब क्रिकेट आणि तिचा प्रत्यय पाहायला मिळाला. धावफळ तारांबळ उडाली खेळाडूंची आणि 3 धावा जिथे विकेट असायला हवी तिथे 3 धावा मिळाल्या. या 3 धावेने टीमच्या टोटलमध्ये भर पडली आहे. 29 धावा. 29 धावा म्हणजेच आपण पाहिलं तर षटक समाप्त झालं आणि येणारे आता चेंडू असतील 6 आणि या 6 चेंडूमध्ये जिंकण्याची गरज असेल ती म्हणजेच 12 धावेंची. 6-12. धन्यवाद डीजे. इथे आत्तापर्यंत जर बघितलं तर 14 विकेट गमावले त्या एका मॅचमध्ये. म्हणजे जवळजवळ पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिले तर 8 विकेट गमावले होते संदीप स्मृती पंढरीपाडा टीमनं. त्यानंतर चेस करत असताना 6 विकेट गावदेवी स्पोर्ट्स जाबरपाडा टीमने सुद्धा गमावले आहेत. म्हणूनच आपण पाहिलं ना तर जवळजवळ ज्या प्रकारे क्रिकेटला आपण याप्रमाणे घेतोय ना की एखाद्या संघाला आपण पाहिलं आपण ताकदवार समजतो किंवा एखाद्या संघाला आपण कमजोर समजतो परंतु क्रिकेटच्या पटलावर कोणताच संघ छोटा किंवा मोठा नसतो. जरी एका बाजूने फलंदाजी आपण पाहिली आहे ना संदीप स्मृती पेंढरीपाडा टीम कडून जशी अपेक्षित होती तितकी चांगली नव्हती झाली परंतु 41 धावा त्यांच्यासाठी भरपूर होत्या आणि त्याच 41 धावा मात्र पकडून यांनी केलेली फाईट ॲज द बिग फाईट अँड गुड फाईट. आता पाहिलं आपण तर राहिलेले 6 चेंडू आणि या 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी हवे आहेत तब्बल 12 धावा. स्ट्राईक एंडकडे विशाल त्याने एक चौकार ठोकलाय. हा चेंडू पाहायला मिळतोय खराब आहे. थोडंसं नियंत्रण नाहीये. गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये आलेला नितीन काकड. नितीनला मात्र मी तर म्हणेन की चांगली बॉलिंग करावी लागेल. इकॉनॉमिकल आणि जी करण्यामध्ये यशस्वी झाला तर डेफिनेटली फायदा आपल्या टीमचा होईल. हो इथे पाहायला मिळतंय काहीतरी विपरीत घडलाय. बॅटची आउटसाइड एज होती. विकेट किपरचा प्रयत्न पहिला फसला होता परंतु दुसऱ्या प्रयत्नामध्ये सफलता मिळाली आणि मोठी सफलता गोलंदाजाने प्राप्त करून दिली आहे. आणि या नाजूक क्षणामध्ये मात्र आपण पाहिले तर गावदेवी स्पोर्ट्स जाबरपाडा टीमनं 7वी विकेट गमावली आहे.
आणि वाट डीजे चांगले प्रयत्न चांगले कष्ट करावे लागतील आणि म्हणूनच म्हटलं जात आहे ना, शिवबाग लढला म्हणून महाराष्ट्र घडला आणि लढाल तर घडाल अन्यथा तुम्ही मागे पडाल आणि ते इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. फुटवर्कचा वापर दिसत नाहीये. गोलंदाजाची लाईन सध्या खराब आहे. इथून आलेला चेंडू वाईट आहे. एक्स्ट्रा रन्स मिळेल म्हणजेच आपण पाहिलं तर जवळजवळ आत्तापर्यंत 2 एक्स्ट्रा रन्स आलेले आहेत. मग आता येणारा जवळजवळ 5 चेंडू असतील आणि 10 धाव्यांची गरज असेल. मुकाबला अभी भी ऑन है. बैकफुट से पंच किया लॉन्ग अप की दिशा में. खिलाड़ी है वहां पे तैनात. दूसरे रन का मौका ढूंढ रहे और दिया 2 रन आसानी से पूरे किए. मैच में जान बाकी है, रात अभी बाकी है, बात अभी बाकी है और ये मैच तो कशमकश भरी अभी बाकी है. आता येणारे 4 चेंडू आणि 8 धावा. 4 चेंडू 8 धावा 4 चेंडू. या मनगाटी फटका चेंडूला वळवल्या मिड विकेटच्या दिशेला. धावा मिळतील 2. थोडासा थ्रो आपण पाहिला तर कमजोर परंतु नक्कीच 2 धावा. हृदयाचे ठोके वाढवणारा क्षण येणारे आत्ता पाहिले आपण तर चेंडू 3. 6 धाव्यांची गरज आहे आणि इथून सल्ला दिला जातोय फलंदाज चंद्रकांतला. चंद्रकांतकडे आपण बघितलं तर नक्कीच बॉडी फिटनेस तितकी चांगली आहे परंतु त्या फिटनेसचा वापर करत असताना चांगला क्रिकेट मात्र आपण पाहतोय आपल्या टीमसाठी तो देईल का. एक टेक्निकल चांगले क्रिकेट खेळ का कारण की 3 चेंडू 6 धावा. यावेळेला पुन्हा एकदा फटका खेळलाय इनटू द गॅप. एक धाव प्राप्त केली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न चेंडूची फेकी आली आहे खराब. प्रत्यय पाहतोय आपण 2 धावा मात्र इथे मिळवल्यात. इथे आपण पाहिलं तर ही जान निर्माण झाली ऊर्जा निर्माण झाली आहे. दोन्ही संघ बरोबरीची लढाई करतात. मॅच मात्र आपण पाहिली आहे थोडीशी नक्कीच नाजूक स्थितीमध्ये आले कारण की इथून आपण पाहिलं दोन्ही संघ वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत असताना पाहायला मिळतात. पाहिलं आपण तर चेंडू असतील येणारे आता पाहिले आपण तर 2 आणि धाव्यांची गरज असेल 4. 2 चेंडू 4 धावा. ज्याप्रमाणे गावदेवी चषक आपण पाहिला आणि या 3ऱ्या दिवसातील दुसराच मुकाबला जितका रंगतदार आणि मजेदार होताना पाहायला मिळतोय. अतिशय चांगला मुकाबला आणि प्रेक्षकांना आवडीला नक्कीच ज्या प्रेक्षकांची एक मनामध्ये घर असताना नक्कीच त्या मनामध्ये नक्कीच घर केलं या सामन्याने. ड्राईव्ह केलाय इथे धाव मात्र मिळेल. एक दुसरीचा प्रयत्न हलकीशी मिसफील्ड झाली आहे आणि त्याचा प्रयत्न पाहिला पण तर चेंडू निघून झालाय बाउंड्री लाईनच्या पार आणि चुकी झाली आणि इथे पाहायला मिळाला चौकार. विजयी चौकार. सामना जिंकलाय गावदेवी जाबरपाडा टीमनं. रंगतदार मुकाबल्यामध्ये मोठा विजय निर्माण केला. अगदी आपण पाहिलं नाजूक स्थितीमध्ये चांगली फाईट केली होती संदीप स्मृती टीमनं परंतु तिथे मॅच मात्र पूर्णपणे पलटली आणि जिंकली. तेव्हा गावदेवी स्पोर्ट्स जांभरपाडा टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन्स गावदेवी स्पोर्ट्स जांभरपाडा टीम. डीजे महेंद्र